जरासुद्धा सोडा किंवा तेलाचं मोहन न घालता अगदी 100% संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी 1 किलो बेसन पिठाची आज आपण ही तिखट शेव पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे. अजिबात शेव इथे आपली तेलकट बनत नाही, कारण इथे आपण अजिबात सोडा किंवा तेलाचं मोहन घातलेलं नाही आहे. फक्त आज आपण असं एक सिक्रेट साहित्य यामध्ये घालणार आहोत, ज्यामुळे तुमची जी शेव आहे ती अगदी संपेपर्यंत मस्त अशीच कुरकुरीत राहील, अजिबात नरम वगैरे पडणार नाही. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण इथे एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे इथे मी जिरं घेतलेलं आहे, 3 चमचे आपल्याला ओवा घ्यायचे आहेत आणि साधारण 20 ते 25 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालून घेणार आहोत. लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. त्यानंतर सुरुवातीला यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून याला एकदा बारीक असं फिरवून घेऊयात. मिक्सरमधून एकदा बारीक फिरवून घेतल्यानंतर असं थोडंसं कोरडं हे मिश्रण तयार होतं. पुन्हा यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून पुन्हा याला फिरवून घेऊयात. त्यानंतर हे सर्व पाणी आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं आणि ओव्याची पावडरसुद्धा यामध्ये टाकू शकता पिठामध्ये. पण एखादा जर कण राहिला जिरं किंवा ओव्याचा तर शेव पाडताना ती मध्येच तुटते किंवा ते कण अडकतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला याचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा सर्व पाणी इथे मी गाळून घेतलेलं आहे. पुन्हा जो चोथा उरलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर इथे आपण जे जिरं, ओवा आणि लसूण वापरलेलं आहे त्याचा संपूर्ण फ्लेवर ह्या पाण्यामध्ये अगदी छान असा उतरतो आणि अजिबात शेव पाडताना मध्ये ती तुटत नाही किंवा अडकत नाही. आता वरती हा जो चोथा उरलेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते थोड्या वेळासाठी आता आपण साईडला ठेवून देऊयात. तर आता आपण पीठ भिजवणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीची एक मोठी मी परात घेतलेली आहे, त्यामध्ये मी एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीने आपल्याला हे सर्व बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 किलो रेडीमेड पीठ वापरलेलं आहे. तुम्ही घरगुती डाळ दळून आणली ते पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर इथे माझी चाळणी थोडी छोटी आहे, त्यामुळे मी थोडं थोडं करून पीठ यामध्ये घालते आणि चाळून घेते. अशा पद्धतीने सर्व बेसन पीठ चाळून घेतलं की ते मस्त हलकं फुलकं होतं आणि ज्या काही बेसन पिठाच्या गाठी असतील त्यासुद्धा सर्व निघून जातात. तर सर्व पीठ इथे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर आज आपण इथे अजिबात सोडा किंवा मोहन घालणार नाही आहोत, पण शेव अगदी मस्त कुरकुरीत होण्यासाठी इथे आज आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ. तर 1 किलो बेसन पिठासाठी इथे मी बरोबर 2 वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रेशनच्या तांदळाचे इथे मी हे पीठ वापरते. घरगुती तांदूळ मी गिरणीमधून दळून आणलेले होते तेच पीठ इथे मी वापरते. तर 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 किलो बेसन पिठासाठी 2 वाटी हे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. जर तुम्ही अर्धाच किलो बेसन पिठाची इथे शेव बनवणार असाल तर त्यासाठी फक्त तुम्हाला 1 वाटी इथे तांदळाचं पीठ वापरायचं आहे. तर पीठसुद्धा चाळून झालेलं आहे चाळणीने व्यवस्थित. त्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी साधारण 4 ते 5 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, ते देखील यामध्ये घालून घेऊयात. आणि हळद आपल्याला इथे अगदी कमी वापरायची आहे. तर 1 छोटा चमचा इथे मी हळद वापरलेली आहे, कारण बेसनाला सुद्धा पिवळा कलर येतो, त्यामुळे हळद थोडी कमीच वापरायची आहे. आणि लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इथे कमी जास्त करू शकता. सुरुवातीला सर्व मसाले आणि मीठ पिठामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे लसूण, जिरं आणि ओव्याचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते संपूर्ण पाणी आता आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि सर्व पिठामध्ये आपल्याला हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पीठ भिजवताना शक्यतो अशा पद्धतीची थोडीशी पसरट आणि मोठी परात घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादं छोटंसं घमिलं घेतलं तरी देखील चालेल, जेणेकरून आपल्याला पीठ अगदी व्यवस्थित असं त्यामध्ये भिजवता येतं. त्यानंतर आता आपल्याला अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सैलसर याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट पीठ इथे आपल्याला भिजवायचं नाही आहे, थोडंसं सैलसरच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. आणि पीठ भिजवताना आपल्याला अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे, नाहीतर एकाच वेळेस जास्त पाणी झालं तर आपलं जे पीठ आहे ते खूपच सैलसर बनेल. त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घाला, म्हणजे आपल्याला अंदाजसुद्धा येतो. तर हे पहा तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीचं इतपत सैलसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे शेव छान अगदी मस्त कुरकुरीत येते आणि सोऱ्यामधून जेव्हा आपण शेव पाडतो तर ती अगदी इझिली निघून येते, अजिबात हार्ड वगैरे जात नाही आपल्याला शेव पाडण्यासाठी. तर हे पहा अशा पद्धतीचं पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. ह्याच कन्सिस्टन्सीचं तुम्हालासुद्धा भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण शेव पाडणार आहोत. त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलेला आहे, त्याला आपल्याला जी शेवची चकली आहे ती मी इथे लावून घेतलेली आहे. सुरुवातीला याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे बेसन पीठ आहे ते सोऱ्याला आपलं चिकटणार नाही.
तर सर्व साईडने असं थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर चमच्याने आता आपल्याला यामध्ये पीठ भरायचं आहे आणि पीठ भरताना ते आपल्याला चांगलं दाबून दाबून अगदी व्यवस्थित असं भरायचं आहे। मध्ये कुठेही गॅप वगैरे ठेवायचा नाही आहे, नाहीतर मग आपण जेव्हा शेव पाडतो मध्ये जर गॅप असेल तर शेव मध्येच तुटते। त्यामुळे पीठ अगदी छान व्यवस्थित दाबून दाबून यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर पीठ खूप चिकट असतं बेसन पीठ, त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने भरायचं म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ भरता येतं। तर यामध्ये आता मी हे पीठ भरून घेतलेलं आहे। आपल्याला आता याचं झाकण लावायचं आहे। झाकण अगदी व्यवस्थित पॅक लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण लगेच शेव बनवायला घेऊयात। तर शेव बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम असायला हवं जेव्हा आपण शेव बनवतो। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यानंतर अशा पद्धतीने शेव पाडून घ्यायची आहे। सुरुवातीला साईडच्या कडेने सुरुवात करायची आहे आणि मग मध्ये येईपर्यंत गोल गरगरी शेव तयार करून घ्यायची आहे। आणि अजून एक महत्त्वाची टिप, जेव्हा आपण शेव तेलामध्ये पाडतो त्यानंतर वरचे जे बुडबुडे आहेत तेलाचे ते अगदी कमी होईपर्यंत अजिबात आपल्याला ही शेव आहे ती पलटी करायची नाही आहे। हलकेसे वरचे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी झाले की मग त्यानंतर आपण ही शेव पलटी करून घेणार आहोत आणि फक्त दोन साईडनेच आपल्याला ही शेव तेलामध्ये तळून घ्यायची आहे। अगदी पटकन शेव तळल्या जाते। हाय फ्लेमवर आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे। तर इथे मी दोन्ही साईडने अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही शेव तळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि काढून घेऊ एका प्लेटमध्ये। तर इथे मी सर्व 1 किलो बेसन पिठाची शेव तयार करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता शेव अजिबात तेलकट बनत नाही आणि कुठल्याही प्रकारचा इथे आपल्याला सोडा किंवा तेलाचं मोहन घालण्याची गरज नाही आहे। तर इथे मी तुम्हाला एक शेव तोडून दाखवते, तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता। तर बघितला ना आवाज किती कुरकुरीत आलेला आहे। काहीच गरज नाही आहे तेलाचं मोहन घालण्याची किंवा यामध्ये सोडा घालण्याची, तरीसुद्धा अगदी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत ही शेव बनवून तयार होते। आणि इथे आपण सोडा मोहन वापरत नाही, त्यामुळे शेवसुद्धा अजिबात इथे आपली तेलकट होत नाही। तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे शेव घरी नक्की ट्राय करून बघा। तुमचीसुद्धा शेव अशाच पद्धतीने अगदी मस्त कुरकुरीत बनवून तयार होईल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।